साम्राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून आज आम्ही आपल्यापुढं रयतेचा राजा हे विशेष नाटक देवरंजन बहुउद्देशीय संस्था सादर करते आहे. नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि नृत्य दिग्दर्शक आहेत चिन्मय प्रवीण देशकर. संकल्पना आणि संयोजक प्रवीण देवराव देशकर आणि निर्माती आहे समाप्ती प्रवीण देशकर. संभाजीच्या मुख्य भूमिकेत आहे चिन्मय प्रवीण देशकर. शिवाजी प्रीतम भागवतकर. जिजाऊ समाप्ती देशकर. येसुबाई पूनम काटोले. राजाराम स्पंदन काटोले. ताराराणी मृणालिनी देशकर. कविकलश राजेश चौडे. संताजी राम मखे. धनाजी शैलेश भलमे. औरंगजेबच्या भूमिकेत आहे प्राध्यापक अजय वेखंडे. बाल शिवाजीच्या भूमिकेत आहे राम राठी. आणि यासोबत इतर 60 कलावंत या नाटकात आहेत. सगळ्यांचे नाव वाचले तर वेळ होईल म्हणून मी नावं आता वाचत नाही. तर बघूया नाटक रयतेचा राजा. 16व्या शतकातील तो काळ. मुघलांचं राज्य वाढत होतं. मोगलाईनं कहर केला होता. अशा बिकट स्थितीत फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी रयतेचा जाणता राजा किल्ले शिवनेरीवर जिजाऊंच्या उदरी जन्मास आला. नाव ठेवलं शिवाजी. शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. आजो गवला सूर्य नभी नव्या नवलाईचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. राजमाता जिजाऊंनीच तयार केलं शिवबाला. वज्राहून टणक केलं मोगल साम्राज्य विरोधात उभं राहण्यासाठी. जिजाबाई संस्कार रूपी बलशाली कवच बाल शिवाजीला घालीत होत्या. हुजरा आओ साहेब. आओ साहेब, आपण काळजीत दिसताय. आम्हाला चिंता वाटते आमच्या रयतेची. परकीयांच्या आक्रमणांनी हवालदिल झालेल्या जनतेला बघून बेचैन आहोत आम्ही. कपटी कारस्थानी मोगलांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या दीनदुबळ्या गोरगरीब बाय बापडांच्या किंकाळ्या ऐकून बेचैन झालोत आम्ही शिवबा. मनाला चैन नाही आमच्या. आओ साहेब, आपली बेचैनी आम्ही दूर करणार, नक्की करणार. यावर उपाय स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. शाबास शिवबा. इथल्या प्रत्येक मराठी माणसाचे मस्तक उन्नत करा. यशाचा गुलाल स्वराज्याच्या असं म्हणतात उधळू द्या. यशस्वी व्हा, यशस्वी व्हा शिवबा, यशस्वी भव. जय भवानी. चमके सितारे देखो हमारे शत्रु तो सारे हारे. जय हो.
सिपाही जो है सदा ही रूप शिवा का धारे जय हो। हे आज अंधेरे छटे हैं, कम हुए हैं घटे हैं, कल जो दुश्मन यहाँ थे आज पीछे हटे हैं। गाती ये धरती है, गाता ये अंबर है, गाती है सारी हवा। तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा आज गुंजा हुआ है। जय जय शिवा। तेरे मन में शिवा, मेरे मन में शिवा, सांसों में शिवा, प्राणों में शिवा, हर घड़ी में शिवा, हर दिशा में शिवा आज गुंजा हुआ है। जय जय शिवा। तेरे मन में शिवा। प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणीं तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता। आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे। नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे। आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये, कणा कणात तू मना मनात तू जीवा शिवात तू अंबे। भावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावून ये, ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे। तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुझ्या पायाशी आम्हा राहू दे। आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। जगदंबे आई जगदंबे मायेची मखमल दे, आई जगदंबे आई जगदंबे दयेची दरवळ दे। आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे।
शिवबा, शिवबा, दमलास का रे? कोण कोण बोललं? तुझी आई भवानी. आई भवानी? बाय शिवबा, तुझा पराक्रम, तुझी बुद्धी चातुर्य, गोर गरिबांप्रती तुझ्या मनात असलेली कणव, दया आणि रयतेच्या सुख समाधानासाठी तुझी धडपड पाहून मी प्रसन्न झाले. तुझ्या स्वराज्य स्थापनेच्या आगळ्या आणि अभूतपूर्व यज्ञास आशीर्वाद देण्यासाठी मी आले आहे. यशस्वी हो शिवबा, लोककल्याणकारी जाणता राजा हो. तुझ्या शक्ती आणि युद्धकलेवर माझा विश्वास आहे. त्यात भर घालण्यासाठी, तुझी शक्ती वाढवण्यासाठी ही तलवार मी तुला भेट देते आहे. घे ही तलवार आणि अंत कर अन्याय अत्याचाराचा. हिंदवी स्वराज्यासाठी तुला माझे आशीर्वाद आहेत. माते, आज मी धन्य झालो. तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो माते, मी धन्य झालो. सरर होलिका जले शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी. सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठाने है माया भवानी. हम सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है. अब ये शीश ना झुके, तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ माँ जगदम्बे है माया भवानी. जय माया भवानी. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने, या नावतेच अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. राज घात झाला, राजा घात झाला. त्या अफजल खानानं तुम्हाला मारण्याचा विळा उचलला. राज येऊ दे. आई भवानी आणि आऊसाहेबांच्या आशीर्वादाचं बळकट कवच आहे आमच्याकडे. येऊ दे त्या अफजल खानाला, एकदा त्याची भेट घेऊच आम्ही. निरोप धाडा त्या अफजल खानाला, म्हणावं शिवाजी येतोय भेटायला. जय भवानी, जय शंकर. जय भवानी, जय शंकर. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. तेच गोड दळ पायदळ, फौजा फाटा लई बक्कळ. अंगीत हातीच पळ, पाहणारा काप्य चळचळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ.
महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्योच्छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्योच्छावा. तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासी नाही जाणीव शेकटीची अन करील काही कल्पना युक्तीची. हजी जी जी शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, रोखून नजारा गहिरी जिरहा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला. टरा फडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोटळा. भाई रे आला जी. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 शिवराज्याभिषेक संपन्न झाला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला. राजा शिवाजी छत्रपती झाले. सनई चौघडे वाजू लागले. महाराजांची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. इंद्रजिली जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. बाह पर राम द्विजराज है. भद्राय राज
शक्ति संभूत दीप्तितम तेजा हे हिंदू शक्ति संभूत दीप्तितम तेजा हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी ओजा हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गजपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान वेदित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्रीमंत श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय.